मुख्यमंत्र्यांना विचारा, नागपूरचे आहेत ना. नाही, नागपूरचे मुख्यमंत्री किती रोजगार दिला. मिहान बद्दल बोलले, नितीन गडकरी बोलता 70,000 रोजगार. ऑन डॉक्युमेंट्स आहे का तुमच्याकडे 70,000 रोजगारची? देवेंद्र फडणवीसकडे ऑन डॉक्युमेंट्स आहे का की नागपूर लोकांना इतक्या लोकांना रोजगार दिला आहे का? काही नाहीये, फक्त फपालेगिरी आहे यांच्या, दुसरं काही नाहीये. हे फक्त फपालेगिरी करू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करू शकत. एक लक्षात घ्या, हे सरकार कोणतीही असो, मी कोणतं पर्टिक्युलर सरकार बोलत नाहीये. एक सरकार म्हणते का आम्ही हिंदुत्ववादी विचारधारायचं, एक सरकार म्हणते मी सेक्युलर विचारधारायचं. अबे हे दोन्ही विचारधाराचे लोक इथे उभे आहेत. जास्त करून हिंदू विचारधाराचे लोक, हिंदू लोक आहेत. जे सरकार म्हणते का आम्ही हिंदू लोकांसाठी काम करतो, ते हे बेरोजगार काऊन होते? कारण सांगा ना. तुम्ही म्हणता यांचे वोट चालते तुम्हाला त्यावेळेस, आणि जेव्हा यांचा अधिकार आला तेव्हा कोण असता तुम्ही? कुठे जाता? बोला ना. कुठे गेले देवेंद्र फडणवीस साहेब? तुमचे 60,000 हिंदूवादी लोक जर इथे येऊन आंदोलन करतायत आणि मागणी करतायत, तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले? नितीन गडकरी, मी कोणत्या विचारधारा मानत नाही, मी सगळ्यांच्या, तुम्ही सगळ्यांचा या नाही खतवडे तिकडे, या नाही गरीबांचे आवाज बनाना काऊन भरत नाही? पालकमंत्री साहेब तर आपले बसले आहेत तिकडे, त्यांना लक्षात नाहीये. अरे बाबा, यांची इतका ज्वलंत विषय आहे, याच्याबद्दल कोण विचार करायला तयार नाहीये.